फेज मोटर वाइंडिंगच्या चौथ्या भागामध्ये आपण कॉईलचं मेजरमेंट कसं घ्यायचं आणि कॉईल कशी बनवायची हे आपण बघतोय. तिसऱ्या भागापर्यंत आपण पेपर्स बसून घेतलेले आहेत. मोटरमध्ये पेपर्स सर्व बनवले. आता आपल्या मेजरमेंटनुसार 1 ते 10 आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला रनिंगची कॉईल इथे बसवायची आहे. नवीन असताना आपल्याला जर गडबड होता का म्हणे, चूक होता का म्हणे सर वाटत असेल तर स्लॉटवर आपण जर नंबर टाकले, आता इथून कुठूनही आपण एक स्लॉट पकडला, एक नंबर स्लॉट, तर 1 2 3 4 5 हे सगळं स्लॉटवर जर नंबर टाकले तरीसुद्धा चालतील. आता आपण मेजरमेंट घेताना आपल्याला 1 ते 10 हे मेजरमेंट घ्यायचं. आपल्या जी रनिंगच्या 4 कॉईलचा एक ग्रुप आहे. 1 ते 10, 2 ते 9, 3 ते 8 आणि 4 ते 7. फॉर्मरवर कॉईल तयार करत असताना रेडीमेड फॉर्मरवर आपल्याला एकतर शेवटचं माप 3 ते 7 किंवा सुरुवातीचं माप 1 ते 10 हे घ्यायचं आहे आणि त्यानुसार कॉईल्स बनवायचे आहेत. मेजरमेंट करता आपण एक दोरा घेतलेला आहे. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 ते 10 या स्लॉट्समध्ये आपल्याला कॉईल बसवायची आहे. ते मेजरमेंट आपण घेतोय. मेजरमेंट घेत असताना आपण जे मेजरमेंट घेणार आहोत ते ह्या जिथून सुरुवात झाला आहे कॉईल त्या पेपरच्या खालून, सर्व पेपर्सच्या खालून शेवटच्या पेपरपर्यंत म्हणजे 10 नंबरच्या स्लॉटपर्यंत आपल्याला ती मेजरमेंट घ्यायचं आहे. या प्रकारे तेवढ्याच अंतर दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला ठेवायचं आहे. या प्रकारे जर आपलं मेजरमेंट, आपलं जे माप आहे कॉईलचं हे कमी झालं तर आपल्याला कॉईल बसवताना भरपूर त्रास होतो. जर मेजरमेंट वाढलं तर कॉईल बसवताना त्रास होत नाही, परंतु कॉईल मोठी झाल्यामुळे एंड प्लेट्सना ती घासू शकते, लागू शकते. त्यामुळे कॉईलचं मेजरमेंट योग्य असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण 1 ते 10 हे मेजरमेंट घेतलेलं आहे. पुन्हा बघू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. या ठिकाणी दोऱ्याच्या ऐवजी तारेचा सुद्धा वापर करता येईल मेजरमेंट घेण्यासाठी. जुनी तार बघा, दोन्ही बाजूला सारखंच अंतर आपण ठेवलेलं आहे. आता यामध्ये 1 ते 10 एक कॉईल बसणार आहे. 2 ते 9 आपली दुसरी कॉईल आहे. त्याच्या खाली 3 ते 8 आणि 4 ते 7 याप्रमाणे आपली कॉईल्स बसणार आहेत. दुसरं मेजरमेंट आपण काय घेऊ शकतो तर आपली जी शेवटची छोटी कॉईल आहे ती 4 ते 7 मध्ये बसणार आहे, त्याचं मेजरमेंट आपण घेऊ शकतो. तर या ठिकाणी आपण चार 5 6 आणि 7, 4 ते 7 या प्रकारे सर्व पेपर्सच्या खालून जाईल एवढं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. तेवढंच मेजरमेंट आपल्याला दुसऱ्या बाजूला ठेवायचं आहे. बघा, आता आपण इथे 2 मेजरमेंट घेतलेली आहेत, एक छोट्या कॉईलचं आणि एक मोठ्या कॉईलचं. फॉर्मरवर हे मेजरमेंट लावताना छोटी कॉईल लावली तरीही चालते, मोठी कॉईल लावली तरीही चालते, कारण आपण रेडीमेड फॉर्मरचा इथे वापर करतो आहे, ज्याच्यावर एका ठराविक अंतराने सर्व स्लॉट्सचं मेजरमेंट टाकलेलेच आहे. ते आपण आता फॉर्मर बघू. आपण जे मेजरमेंट घेतलेलं आहे ते आपल्याला या फॉर्मरवर आता लावायचं आहे. फॉर्मर हा रेडीमेड फॉर्मर आहे. ह्यामध्ये कुठलंही एक मेजरमेंट आपण टाकलं तर उरलेली सर्व मेजरमेंट्स ही बरोबर येतात.
त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये फक्त पहिलं मेजरमेंट एक बसूया या ठिकाणी. या प्रकारे पहिलं मेजरमेंट. त्याचमध्ये आपण जे शेवटचं आपलं मेजरमेंट होतं ते सुद्धा आपण बसूया. बघा दोन्ही मेजरमेंट्स आपली या ह्याच्यावर बसत आहेत स्लॉटवर. आता याच मापामध्ये आपल्याला सर्व कॉइल्स बनवायच्या आहेत. ठिकाणी आपलं मेजरमेंट लावून झाल्यानंतर फॉर्मरवर आपल्याला कॉईल बनवायची आहे. आता कॉईल बनवताना आपले जे टर्न्स होते हे आपण टर्न्स मोजताना पूर्ण कॉईलचे मोजलेले होते आणि त्याच्यामध्ये तार होती डबल, म्हणजे दोन वेगवेगळ्या गेजची तार असल्यामुळे, एक जाड आणि एक बारीक, डबल असल्यामुळे आपल्याला ते टर्न्स अर्धे करावे लागणार आहेत. म्हणजे आपले जे टर्न्स होते 1 ते 10 मध्ये होते 42च्या ठिकाणी आपल्याला 21 टर्न घ्यावे लागतील, कारण आपण दोन तारा एका वेळी फॉर्मरवर तयार करणार आहोत. त्यामुळे 21 अधिक 21, 21 दूने 42, याप्रमाणे प्रत्येक हे आपल्याला अर्धे करावे लागतील कॉईलचे टर्न्स, आणि त्याप्रमाणे कॉईल तयार करावी लागणार आहे. तर या ठिकाणी कनेक्शन करिता थोडीशी वायर लांब ठेवून आपण पहिल्यांदा छोटी कॉईल आणि त्यानंतर मोठी, त्यानंतर मोठी, त्यानंतर मोठी, याप्रमाणे 4 कॉईल करणार आहोत. छोट्या कॉईलला आपल्याला 27 फेरे द्यायचे आहेत, कारण ओरिजिनल फेरे होते 54 आपण मोजलेले ते, त्याच्या अर्धे म्हणजे 27, आणि ह्या फॉर्मरवर आपल्याला 10 फेरे दिल्यानंतर इथे 27 फेरे होणार आहेत. त्यामुळे आपल्याला इथे 10 फेरे द्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 फेरे पूर्ण झाल्यानंतर तार न तोडता त्याच डायरेक्शनमध्ये आपल्याला दुसऱ्या गाळ्यामध्ये घ्यायची आहे, फॉर्मरच्या दुसऱ्या स्लॉटमध्ये, आणि त्या ठिकाणी आपल्याला 32 फेरे द्यायचे आहेत. केलं. या ठिकाणी एक कॉईल झाल्यानंतर तार न तोडता तीच तार पुढे कंटिन्यू करून दुसऱ्या स्लॉटमध्ये घेऊन आपल्याला पुढची कॉईल तयार करायची आहे. दुसरी कॉईल कंप्लीट झाल्यानंतर तिसरी कॉईल त्याच डायरेक्शनने, ह्या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या कॉईलसाठी 80 फेरे द्यायचे आहेत. 80 म्हणजे 80चे अर्धे 40 टर्न्स आपल्याला इथे द्यायचे आहेत, म्हणजे डबल तार असल्यामुळे 40चे 80 होणार आपोआप. तिसरी कॉईल कंप्लीट झाल्यानंतर चौथी कॉईल त्याचप्रमाणे तार न तोडता, या ठिकाणी आपल्याला टोटल 42 टर्न्स पाहिजे आहेत, म्हणजे इथे आपल्याला 21 टर्न इथे द्यावे लागतील, त्यावेळी इथे 42 टर्न्स होतील. सर्व कॉईल्स फेरे मारून झाल्यानंतर आपल्याला बांधून घ्यायचे आहेत, जेणेकरून बाहेर काढल्यानंतर फॉर्मरवरून तारा सुटता कामा नये, याकरिता आपल्याला प्रत्येक कॉईल ही 2 ठिकाणी बांधून घ्यायची आहे साधा दोरा वापरून. सर्व कॉईल्स बांधून झाल्यानंतर आपल्याला फॉर्मरवरून त्या काढून घ्यायच्या आहेत. या प्रकारे आपला कॉईलचा एक ग्रुप तयार होईल. सुरुवातीचं टोक म्हणजे आतल्या कॉईलमधून बाहेर येतं आहे,
आणि शेवटचं टोक जे बाहेरच्या कॉईलमधून बाहेर येतं. ही आपली शेवटची 2 टोकं या कॉईलची. या प्रकारे आपल्याला एकूण 4 ग्रुप बनवायचे आहेत. हा आपल्याला आत्ता एक ग्रुप कंप्लीट झालेला आहे.